नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सूनपूर्व वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी नितीन खाडे, आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान या चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 17 मेचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, गेली काही दिवसापासून मान्सूनपूर्व वादळी पावसाने महाराष्ट्रासह इतर राज्यात धुमाकूळ घातलेला आहे आणि हा धुमाकूळ अजून पुढे 1-2 दिवस कायम राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 16 मे रोजी महाराष्ट्रातील बारामती, इंदापूर, कर्नाळा, दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पैठण या भागात वादळी पाऊस राहणार आहे. तसेच पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, मालेगाव, परळी या भागातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात, तसेच विदर्भातील अकोला, शेगाव, वाशिम, कारंजा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे. विजांचासुद्धा खूप प्रभाव राहणार आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि आपल्या प्राणीमात्राची काळजी घ्यावी. महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 17 मे रोजी महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, सातारा, नाशिक या भागात, तसेच कोकणातील रत्नागिरीसह संपूर्ण विभागात वादळी पाऊस राहणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील भागातही, जसे की धुळे, मालेगाव, सिल्लोड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शेगाव, अकोला, वाशिम, कारंजा, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, परतवाडा, यवतमाळ, पुसद, दिग्रस, पांढरकवडा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा काही भाग, तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातसुद्धा जास्त प्रमाणात पाऊस वादळ वाऱ्यासह राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि तसेच कमेंट जरूर करा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.